तर एक दिवशी दाऊदचा भाऊ शाबीर तो त्याची ते गाणारी बाई होती तिला घेऊन फिरायला चालला होता. त्या हाजी आलेले ते ज्यूस वगैरे प्यायले आणि तिथे ह्या लोकांनी पाहिलं की हा या गाडीत आहे. त्यांनी म्हणलं झालं आता हे आपले पैसे देत नाही यांचं. ते त्याच्या मागे गेले आणि त्या प्रभादेवीच्या तिथे त्या पेट्रोल पंपावर त्यांनी जाऊन त्याला मारला. गोळी मारली कोयत्याने मारला. आणि मग ती घाबरली. ती घाबरून पळत दाऊदला सांगायला गेली पाकमध्ये स्ट्रीटला की असं असं झालं. हे लोक पण दाऊदला मारायला म्हणून ते वेपन घेऊन तिकडे गेले. दाऊदच्या तिथे फायरिंग सुरू केली त्यांनी दाऊदच्या घरी दाऊदच्या पाकमध्ये स्ट्रीटला. दाऊदने पण वरून तिकडे तो त्यांचा कोण एक पैलवान होता त्यांनी आणि दाऊदने यांच्यावर फायरिंग सुरू केलं. त्यातली एक गोळी याच्या ढुंगणात लागली अमीरजादाच्या आणि मग ते पळून गेले. पळून गेल्यावर हिने त्याला दाऊदला भेटला आणि सांगितलं ओ भाई को उधर मार दिया ऐसा ऐसा बात है. अभी जो आदमी था ना ब्लू पैंट पहना था यही आदमी ने मारा भाई को. तो दाऊद म्हणला होता अमीरजादा था. तसं त्यांचं डिस्कशन झालं. त्यावेळी ती स्टेटमेंट सगळी त्यावेळी इन्व्हेस्टिगेशन रेकॉर्ड झाली. त्यानंतर ही गँग जी पळाली ते 2 वर्ष त्यांचा काय पत्ताच नाही. अच्छा. दाऊदला माहिती की पण हे जाऊन कुठे कालूपूरला ते अब्दुल करीम म्हणून त्यांचा मोठा गुंड होता अहमदाबादचा गुजरातचा त्याच्याकडे जाऊन राहिले. हे पठाण गँग चालू. साबीर कासकरला याच्या पेट्रोल पंपवर मारलं होतं. तर मन्या सुर्वे हा जो गुंड होता त्याचा काय संबंधच नाही. माझ्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन तर मी केलं ते केस. ती संबंध केस त्यांनी जी मला सांगितली त्यांनी ऍक्सिडेंटली त्याला पाहिला. तोपर्यंत मन्या सुर्वेचा काय संबंध कुठेच आलेला नाही. दाऊदचा त्याचा संबंध काय मला माहित नाही. पण या केसमध्ये मन्या सुर्वे कुठे आला कसा आला मला माहितीच नाही. त्यांनी स्टोरी सांगितली. त्यांनी त्याला पाहिल्यानंतर ठरवलं की याला उडवायचं. ते त्याला फॉलो करत गेले. तर मन्या सुर्वे तिथे कुठे मध्ये घुसवला हे पिक्चरवाल्यांनी काय ते त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या लेखकावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. हे सगळं खोटं आहे नाही तर आमची खबर अशी आहे. आता तुम्ही पिक्चरवाले काय पण करतात त्याला आपण काय करणार. पण त्यामुळे झालं काय माहितीये का मला मन्या सुर्वेचा कुठेही काडीचा संबंध दाऊदशी त्या केसमध्ये नाही. असं माझं ते केस सगळं इन्व्हेस्टिगेशन मी केलेलं आहे. माझ्या हस्ते केलेलं आहे. कुठेही कधीही कुणीही दाऊदचं नाव त्यात घेतलं मन्याचं नाव त्यात घेतलेलं नाही. आता ते का मध्ये कुणी घुसवलं. मी हा प्रश्न बागवान साहेबांना मुलाखतीमध्ये विचारला. ते म्हणे मी फक्त मुलाखत देताना किंवा त्या सिनेमाचा रिसर्च करताना जी टीम माझ्याकडे आली होती त्यांना मी असं म्हटलं होतं की जाफर जो होता तो जाफरला त्यांनी याच्या आधी पण पकडलं होतं. तेव्हा जाफर आणि मन्या सुर्वे जेलमध्ये भेटले होते. तो दाऊदचा दुश्मन होता किंवा तो त्याला दाऊदशी होता. तर त्याचं कुठे कनेक्शन असं मी एवढं वाक्य बोललो तर ते रिसर्चवाल्यांनी ते जोडलं की ते जाफर त्या ह्याच्यात होता आणि मन्या सुर्वेला बदला घ्यायचा होता म्हणून मन्या सुर्वेने साबीरला मारलं. तर ते मी सुद्धा ते झाल्यानंतर त्याचा जो लेखक आहे जयदी त्याला मी ईमेल पाठवली होती की बाबा असं कधी त्या पुस्तकात लिहिलं की त्याचं पुस्तक लिहायला माझी फार मदत झाली. त्यांनी गँगवर लिहिलंय त्यांनी त्या पुस्तकात मला क्रेडिट दिलंय किंवा फार मदत झाली. आणि मी त्याला म्हटलं जयदी मी तुला असं कधी बोललो नव्हतो. तर त्यांनी मला फोन केला नो सर माय सोर्सेस टोल्ड मी. आता काय त्याचे कुठले सोर्सेस आणि त्याने कधी सांगितलं आणि कसं सांगितलं म्हणजे मला ज्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोणी कधी सांगितलं नाही ते त्याला सांगायला कोण कशासाठी गेलं. आता त्या पिक्चरसाठी पिक्चरवाले काय करतात आणि कसं करतात मी काय सांगू शकत. पण माझ्या दृष्टीने मन्या सुर्वे आणि दाऊदचा काडीचा या केसमध्ये संबंध नाही असं मी 100% सांगू शकतो. त्यामुळे काय झालं ते सिनेमात तसं दाखवल्या गेल्यामुळे किंवा त्या पुस्तकात लिहिल्यामुळे मन्या सुर्वे इतका टेरर होता की दाऊदला त्याला संपवावा लागला. नाहीतर दाऊदला त्यांनी संपवला असता. तो हिंदू डॉन आहे आणि दाऊद मुस्लिम डॉन आहे. दाऊद आता इतका मोठा झालेला आहे इंटरनॅशनल लेवलला तो इतका मोठा झालेला आहे. आज आमचे डोवाल सारखे इतके वरिष्ठ अधिकारी त्याला संपवण्याचा इतका प्रयत्न करतात तरी सुद्धा तो त्यांना हुलकावण्यात येतोय. म्हणजे तो मन्या सुर्वेचे आणि दाऊदचं कंपॅरिझन होऊ शकत नाही.